भारत बचाओ बांग्लादेशी बचाओ, भारत बचाओ बांग्लादेशी बचाओ। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। हर हर महादेव, हर हर महादेव। बंद करो, 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 बंद करो। बांगलादेशमध्ये होत असलेल्या तिथल्या अल्पसंख्याकांच्या अन्यायाच्या विरुद्ध आज हा प्रोटेस्ट इथं सुरू झालेला आहे। या प्रोटेस्टच्या माध्यमातून जागतिक संघटना असलेली युनो संघटना आहे, जागतिक मानवाधिकार आहे किंवा अमेरिका हे प्रत्येक वेळेला जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये त्या देशांतर्गत होत असलेल्या वेगवेगळ्या घडामोडींवर प्रत्येक वेळेला आवाज उचलत असतात किंवा त्याच्यात हस्तक्षेप करत असतात। परंतु गेल्या महिनाभरापासून बांगलादेशामध्ये तेथील अल्पसंख्याकांवर, तिथल्या हिंदू बांधवांवर, तिथल्या बौद्ध बांधवांवर, तिथल्या आदिवासी बांधवांवर जो अन्याय अत्याचार होता याबद्दल आतापर्यंत ना अमेरिकेने काही चकार शब्द काढलाय, ना युनोने काय बोललेले, ना जागतिक मानवाधिकाराने काय बोललेले। आज 10 डिसेंबर खरखराचा जागतिक मानवाधिकार दिन असं म्हणला जातो। आजच्या ह्या प्रोटेस्टचं खऱ्या अर्थानं निमित्त सुद्धा तेच आहे, जेणेकरून या प्रोटेस्टच्या माध्यमातून या संबंधित संघटनांना, संबंधित देशांना हे सुचवण्याचा प्रयत्न केला जातो की भारतातला हिंदू आता एकत्र आलेला आहे। जर त्या भागामध्ये या जागतिक संघटनेने जर तिथे हस्तक्षेप केला नाही तर निश्चित भारतातला इथला हिंदू बांधव हा तिथे निश्चित काहीतरी करेल आणि या बाबतीत सक्षम अशी पावलं उचलेल। या प्रोटेस्टच्या माध्यमातून या भागातला पोलीस प्रशासन असेल, आपल्या भागातला या पोलीस प्रशासनाला सुद्धा निवेदन देण्यात आलेलं आहे की आपल्या भागामध्ये जी काय बांगलादेशांची झालेली घुसखोरी आहे, मग ती चिकन मटनची, मच्छीची दुकानं असतील, फेरीवाले असतील, ठेलेवाले असतील, भाजीवाले असतील, वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये या लोकांनी घुसखोरी केलेली आहे। कुठेतरी या लोकांना आयडेंटिफाय केलं पाहिजे आणि या लोकांना देशात हद्दपार केलं पाहिजे। जर आपला देश वाचवायचा आहे तर हे चाललेली जी काही कुरघोडी आहे, वेगवेगळ्या माध्यमाची घुसखोरी, ही कुठेतरी थांबवली पाहिजे। कारण की येणाऱ्या काळातले फार मोठं षडयंत्र भारतामध्ये रचलं जात आहे। या माध्यमातल्या देशातल्या लोकसंख्येवर परिणाम करायचा, इथं इलेक्शनवर परिणाम करायचा आणि येणाऱ्या काळात हा देश कसा काबीज करता येईल, इथल्या हिंदूंना त्रास कसा देता येईल, हा येणाऱ्या काळातला या लोकांच्या या विचारांचा हा दृष्टिकोन आहे, कुठेतरी हाणून पाडला पाहिजे। त्यासाठी आपण सगळे एकत्र आलो पाहिजे। आपण एक आहोत तर आपण सेफ आहोत, सुरक्षित आहोत। आपण जर वाटले गेलो तर आपण निश्चित कापले जाऊ। त्यासाठी कुठेतरी पूर्ण भारतातला हिंदू हा जागा झाला पाहिजे। अशा वेगवेगळ्या संघटनांमध्ये आपण वाटलेलो असतो, ते आपण एकत्र आलो पाहिजे। निश्चित या गोष्टीला आपण वाचा फोडली पाहिजे आणि या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अमेरिका असेल, युनो असेल, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असेल, या सगळ्यांना आपण ठणकावण्याचा प्रयत्न करतोय की लवकरात लवकर बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर, तिथल्या हिंदूंवर होणारे जे अत्याचार ते थांबले पाहिजेत। तिथे इस्कॉनचे जे आमचे संत आहेत त्यांना सुद्धा या आंदोलनाच्या बाबतीत त्यांच्यावर आवाज उचलला, त्यांना तिथे त्यांनी जेलमध्ये तिथे थांबलेलं आहे, त्यांना मारहाण झालेली आहे, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। तर या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत, त्यांना सुद्धा लवकरात लवकर त्यांनी मोकळं केलं पाहिजे असं या प्रोजेक्टच्या माध्यमातून मी माझं म्हणणं मांडतो आणि थांबतो। धन्यवाद। जय श्रीराम, जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। आपके पास माइक थांबा 2 मिनिट अभी आओ सामने। गूंजती है हल्दी घाटी, गूंजती है हल्दी घाटी, गूंजती है हल्दी घाटी, गूंजती है हल्दी घाटी। हीरों के इंसाफों से, हीरों के इंसाफों से। बांग्लादेश हटाओ, देश बचाओ। छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार,
जय जयकार